तर नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत पनीर तवा पुलावची रेसिपी शेअर करणार आहे। इथे मी कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, पनीर असं छान कापून घेतलं आहे, मटार घेतले आहेत आणि इथे मी पावभाजी मसाला घेतला आहे। छान अशी कढई तापत ठेवून मी त्यामध्ये तेल टाकणार आहे। यामध्ये आता मी पनीरचे क्यूब्स फ्राय करून घेणार आहे। जास्त फ्राय करायचे नाही आहेत, थोडेसे शॅलो फ्राय करून मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत। आणि आता याच तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा, टोमॅटो आणि जी शिमला मिरची आहे ही सुद्धा मी इथे टाकून घेते। छान असं परतून घ्यायचं आहे। परतून झाल्यानंतर मी यामध्ये बॉईल केलेले मटार टाकते। मटार टाकल्यानंतर 5 मिनिटं झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून झाल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊन त्यामध्ये आपलं लाल तिखट टाकतो आहे आपण। तुम्हाला किती तिखट हवे ते तुमच्यानुसार तुम्ही टाकू शकता। तर आता इथे मी पावभाजी मसाला टाकते, यानेच खूप छान अशी चव येते। आणि मी इथे उकडलेला बासमती तांदूळ घेतला आहे। तर हा बासमती तांदूळ मी टाकून जे स्पाइसेस आपण आधी घेतले होते ते टाकायचे आहेत। त्यानंतर फ्राय केलेलं पनीर आणि मीठ टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं मिक्स करून तुम्ही बघू शकता, कलर इतका सुंदर आला ना की बघूनच खावंसं वाटतं आहे। तर 5 मिनिटानंतर आपण यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला पनीर तवा पुलाव रेडी आहे। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा। थँक्यू।